सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं पाहायला मिळतंय। भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र अद्याप उमेदवार जाहीर नाही आहे। मात्र असं असलं तरी काँग्रेसकडून पंढरपूरचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर तसेच काँग्रेसचे प्रदेश प्रमुख ते काकासाहेब कुलकर्णी यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस जी आहे ते लागल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार जो आहे तो अद्याप जाहीर झालेला नसला तरी आदित्य फत्तेपूरकर यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे। त्यामुळे एकंदरीतच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना सोलापूर विधान परिषदेसाठी रंगणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना आवाहन केलेलं होतं की आपण ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध करूया आणि एक वेगळी परंपरा जी आहे ती निर्माण करूया असं आवाहन त्यांनी केलेलं होतं। त्यासाठी मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना भेटण्यासाठी देखील तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र असं असलं तरी त्यावरती विरोधकांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाही आहे। परंतु आपण जर पक्षीय बलाबल याचा जर विचार केला तर या ठिकाणी भाजपला जवळपास 616 पैकी 307 मतं जी आहेत ती भाजपच्या पारड्यामध्ये आहेत। त्यामुळे भाजपचा विजय जो आहे तो जवळपास निश्चित मानला जातो आहे। मात्र असं असलं तरी भाजप महायुती म्हणून कितपत यशस्वी होते, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती न करता भाजप स्वतंत्रपणे लढलेलं होतं। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट त्याचबरोबरीनं शिंदे गट या दोघांनी अनेक ठिकाणी युती करून निवडणूक लढलेली होती। त्यामुळे आता या विधान परिषदेसाठी ते एक दिलाने काम करतात का हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र असं असलं तरी भाजपने त्यांच्या विजयाच्या मतांची जी आहे ती बेरीज करून ठेवल्याची एकंदरीत सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे ही निवडणूक भाजपला पूरक असली तरी ती म्हणावी तितकी सोपी नाही आहे। त्यातच दुसरीकडे विरोधक देखील तितकासा तुल्यबळ नसल्यामुळे या ठिकाणी भाजपचा हा विजय जो आहे तो सुकर मानला जातो आहे। मात्र असं असलं तरी भाजपमधील जी अंतर्गत कुजबूज आहे, अंतर्गत जी बंडाळी आहे ती उफाळून जर का आली तर मात्र चित्र वेगळं होऊ शकतं असं देखील एकंदरीत राजकीय जाणकारांचं मत आहे। त्यामुळे आज बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज काही वेळामध्ये भरणार आहेत आणि एकंदरीतच भाजपकडून राजेंद्र राऊत हे उमेदवार असले तरी काँग्रेसकडून मात्र अद्याप अधिकृत नावांची घोषणा जी आहे ती झालेली नाही आहे। त्यामुळे ही निवडणूक होणार की बिनविरोध होणार की आणखी कसं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।